सकाळी उठून बघते तर काय काल फक्त एक कळी होती आणि सकाळी उठून बघते तर मस्त जास्वंदाच्या झाडाला जास्वंदाचं फूल आलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. तर हे बघा सकाळी सकाळी असं वाटतंय की आज मारुतीरायाने साक्षात दर्शन दिलंय का काय. आमच्या इकडं माकडांची टोळी सुटलेली आहे. टोळी म्हणजे की ह्या भागाला, आम्ही ज्या भागाला राहतो तो जंगल भाग आहे थोडासा, तिकडं भरपूर असे माकडं असतात बघा. तर आज सकाळी सकाळी माकडांनी असंच परेशान केलं आणि माकड या खिडकीमध्ये येणार होतं तेवढंच मी भिवून खिडकी लावून घेतली, बघू शकता. तर चला सकाळच्या कामाला सुरुवात झाली आहे. 6-6:30च्या टायमाला उठले होते. थोडंसं बाहेर राऊंड मारून आले अर्धा तास. त्यानंतर पहिले तर माझी गोळी घेतली. मला ॲलर्जीचा प्रॉब्लेम आहे, सर्दीचा. जसं की धूळ किंवा पाण्याचा बदल किंवा काही एक जरी झालं तर मला खूप जास्त त्रास होतो. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही बघितलं होतं, मी गावाकडे गेले होते, माझे खूप बेकार हाल झाले होते. तर मी दवाखाना केला आहे, आता बरं आहे. पण नित्यनेम मला ते गोळ्या चालू ठेवाव्या लागत्या. तर चला सकाळी बहिणीने भाजी करून घेतली होती तर बटाट्याची. त्यानंतर मी पण कणिक वगैरे केव्हाची मळून ठेवली होती. चहापाणी वगैरे सगळी आवरली होती. आज इकडे आहे ना ऊन जास्त येते किचनमध्ये 7च्या नंतर. थंडीच्या दिवसामध्ये काही वाटलं नाही, जास्त ऊन येत नव्हतं इकडं आणि प्रचंड अशी गरमीसुद्धा होती बघा. तर सगळ्या घरामध्ये आज कॅमेरा फिरवलेला आहे मी. तर आज नाश्त्याला एवढं काही नव्हतं जास्त म्हणजे बनवलेलाच नव्हता नाश्ता आज. एक तर भाजीला पण काही नाही आहे सकाळच्या नाश्त्याला आणि पोहे रोज रोज खायचा पण कंटाळा येतो. तर मी आज आहे ना कच्च्या बटाट्याचा पराठा बनवायला घेतला. तर तुम्ही पण कधी कधी असं काही ट्राय करता का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर हे दुसऱ्यांदा ट्राय करते आणि मला खूप आवडतं. घरामध्ये असे पदार्थ कोणीही खात नाही जेणेकरून मी हे असं काही पण बनवून खाते. कांद्याचा पराठा असो किंवा बटाट्याचा असो किंवा कोथिंबीरचा असो किंवा पालकाचा असो, आमच्या घरामध्ये असं कोणालाही आवडत नाही. तर इथं छानपैकी बनवून घेतला आहे आणि मी इथं शेंगदाण्याची चटणी पण बनवली, त्याच्यासोबत एकदम छान लागेल. त्यानंतर आज बहिणाबाईकडनं थोडीशी भाजीमध्ये मिस्टेक झाली होती. मिस्टेक ही झाली होती की तिच्याकडनं तेल जरा कमी पडलं होतं आणि ती मला म्हणे तडका दे. आता तडका पॅन होतं पलंगामध्ये. म्हटलं बाई माझ्याकडे एवढा काही वेळ नाही. तर मी जी आपली भाजीची पळी असते त्यानेच तडका दिला. तर तेवढ्यात ती म्हणे आज नाश्त्याला पोहे बनव म्हणे. एक तर पोहे खायचं जास्त कंटाळा येतो आज तर ती म्हणे पोहे बनव. चल म्हटलं दोघींपुरते बनवून पण घेते. त्यानंतर सगळं आवरलं, भाजी वगैरे काढून घेतली, ते भांडे पण घासून घेतले किचनमधले आणि आज किचनसुद्धा धुवून घेतलं, व्यवस्थित साफ करून घेतलं. त्यानंतर मी गेले अंघोळीला. अंघोळीवरनं आले, मॉइश्चरायझर वगैरे सनस्क्रीम जे काय लावायचं होतं ते लावून घेतलं. त्यानंतर डायरेक्ट देवापाशी आले. बहिणीने सकाळी देवपूजा करून घेतली होती. त्यानंतर मी छानपैकी देवाच्या पाया वगैरे पडले. काय झालं काय माहिती, आजकाल देवामध्ये जरा जास्तच मन रमायला लागले. असं आहेच की 30च्या पुढं देवामध्ये मन रमायला लागतं. देव करा वाटतो. खूप आपल्यामध्ये बदल होता, बॉडीमध्ये, चेहऱ्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये. तर माझ्यामध्ये पण तसाच